जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म. सन्माननीय आपले राजन ठाकूर सर यांचं पहिलं अक्षर घेतलेलं आहे रा. सन्माननीय माजी मुख्याध्यापक पिंगळे गुरुजी यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्दस्मरणानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दुसरे आपले जे सत्कार मूर्ती आहेत ते हिसो म्हात्रे, हिराचन म्हात्रे यांचं पहिलं अक्षर घेतलेलं आहे ही राही. इथे सुद्धा एक वेगळा अर्थ आहे. आणि तिसरे जे आपले सत्कार मूर्ती आहेत ते नीलकंठ वर्तक त्यांचं देखील पहिलं अक्षर घेतलेलं आहे नी. आणि हॅशटॅग झालेला आहे राहिनी. आणि राहिनी म्हणजे खूप सुंदर असा अर्थ लपलेला आहे आणि जो आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला निश्चित असा उद्बोधक करणारा शब्द आहे. हा राहिनी याचा अर्थ आहे मार्ग दाखवणारा. आतापर्यंत आपण जेव्हा सेवेत दाखल झालो तेव्हापासून आपण आपल्या मुलांना मार्ग दाखवतच आहोत. आणि असे हे मार्ग दाखवणारे हे हॅशटॅग असणारे आजचे 3 सत्कार. प्रार्थना हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. सारे आनंदून क्षण सुखाचे सुखाचे. सरोनिया बालपण आले वैवाही जीवन. सरोनिया बालपण. ज्या ठिकाणी नवीन शाळा बोलून त्या ठिकाणी अनेकांचे भीतीत ठरलेले असतात आणि त्या सर्व अधिकाऱ्यांच्या सामोरं जाणं ही खायची गोष्ट नाही. अशा प्रकारे त्यांनी कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पुढचे सत्कार मिळतो माझे मित्र नीलकंठ वर्तक मित्र. पण त्यांना पुढे नेण्याचं प्रेरणा देण्याचं काम इथून सोर्स आलेला आहे. सर आता ते तर शिक्षण सांभाळतात त्यांनी तर शिक्षण संस्था स्थापलेलीच आहे आणि ज्ञानदानाचं अगदी पवित्र कार्य करत आहेत.
पण ते त्यांना मी पहिल्यापासून ओळखते. जवळ काही निरोप समारंभ सोहळा इथे संपन्न होत आहे. आज समारंभ सोहळा संपन्न होत असताना व्यासपीठावर मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. या मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती आमचे सर्व मान्यवर, या आजचा जो सेवापूर्ती कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे सेवापूर्तीचे आमचे राजेश ठाकूर सर, हिसो म्हात्रे सर आणि आमचे निकटवर्ती, मी सर्वांबद्दल त्रिमूर्ती, त्यामध्ये सन्माननीय श्री राजेंद्र वक्तव्य आपल्या नियत वेळात सेवानिवृत्त होत आहे. तुमच्या योगदानावरच आम्ही उभे आहोत आणि तुमच्यामुळेच आम्ही मोठे झालेलो आहोत. आणि हे स्मरून आम्ही या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. जास्त काही बोलत नाही, उशीर पण होईल, कारण आणखी काही वक्त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपले उर्वरित जे पुढील आयुष्य आहे ते सुखी, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशी ईश्वर आनंद असा विहीर कार्यक्रम आपला हा असतो. मित्रांनो, समाजामध्ये आपण हे काम ज्ञानदानाचं करताना अनेक चढ उतार आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि त्याची सरांचं कार्य आणि काम करण्याची हातोटी त्यांच्याकडून खूप मार्गदर्शन गेलं. परंतु त्यांच्या आधी मी रिटायर झालो. मला रिटायर होऊन आता 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं होतं. आपण सेवापूर्तीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जास्त काही बोलत ते सर्वांनी हे केलेलंच आहे. परंतु मी एक आवर्जून गोष्ट मात्र या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की आपण सेवानिवृत्त होत आहात. भरपूर सारा वेळ तुमच्याकडे आता तुमच्यासाठी आणि कुटुंबियासाठी मिळणार आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्ती ऐकली मी. प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की सरांनी शाळा काढलेली आहे, तिथे त्यांचा वेळ सहज जाईल. तर आमचा म्हणजे असं 2 वर्ष झाली आमच्या घरातल्या घरात सतत हा मुद्दा आहे की आपण पप्पांना एका ठिकाणी बसवून. निलखंड वर्तक माझ्या केंद्रात होते. दोघेही मितभाषी आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर राजा ठाकूर म्हणजे राजन ठाकूर. 1969 वर्षो येथे मुंबई आणि आज या रामसई निसर्गरम्य परिसरामध्ये आणि त्या गणरायाच्या सामने समोर मंदिरामध्ये त्या ठिकाणी आज आमचा त्रिमूर्तींचा जो सत्कार होत आहे, खरोखर मी धन्य झालो आहे. मित्रांनो, पहा मगाशी मित्र आहेत आणि त्यांनी मला खूप सहकार्य केलं आहे. तेव्हा आम्ही 1903 ते 1989 तिथं 18 वर्ष